नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण एक मुंबई पोलीस चालक संदर्भामध्ये सिरीजच चालू केलेली आहे की कोणत्या कास्टसाठी लेखी परीक्षेमध्ये किती स्पर्धा आहे या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय, या सिरीजच्या माध्यमातून बघतोय। आज आपण माजी सैनिकांसंदर्भात चर्चा करणार आहे। यापूर्वी आपण महिलांसंदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे, सर्वसाधारण पुरुषांसंदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे प्रत्येक कास्टच्या, तर तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये पण बघू शकता किंवा आपल्या व्हिडिओज मध्ये आपल्या चॅनलला तुम्ही नक्की बघू शकता। ठीक आहे, बघा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मुंबई पोलीस चालक 2024 संदर्भामध्ये माजी सैनिकांच्या बाबतीतला। मित्रांनो, जर नीट बघितलं तर माजी सैनिकांचा जर आपण विचार केला तर 917 ही टोटल जाहिरात होती चालक संदर्भामध्ये। ठीक आहे, तर त्याच्यापैकी माजी सैनिकांसाठी 138 जागा ह्या रिझर्व्ह होत्या, ठीक आहे, किंवा आहेत। याच्यामध्ये 138 जागांसाठी संपूर्ण जर माजी सैनिकांचा विचार केला तर 1367 माजी सैनिक हे स्पर्धेमध्ये आहेत यावेळेस आपल्याला बघायला मिळतात। ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रत्येक कास्टला किती जागा, किती माजी सैनिक आहेत, त्यांच्यामध्ये एका जागेसाठी किती माजी सैनिक फाईट करतायत हे सुद्धा आपण बघणार आहे। आणि एक कास्ट अशी सुद्धा आहे जागा भरपूर आहेत आणि माजी सैनिक सुद्धा तिथे अवेलेबल तेवढे नाहीयेत। ठीक आहे, डिटेल मध्ये आपण इन्फॉर्मेशन बघूयात। पहिल्यांदा बघूयात आपण एससी कास्टचा जर विचार केला तर याच्यामध्ये 18 जागा त्यांच्यासाठी आहेत, एसटीच्या 10 जागा आहेत, विजयच्या 4 जागा आहेत, एनटीबीच्या 3 जागा आहेत, एनटीसीच्या 5 जागा आहेत, एनटीडीच्या 3 जागा आहेत, एसबीसीच्या 3 जागा, ओबीसीच्या 26 जागा, ज्या की सर्वाधिक ओबीसीच्या जागा असतात, एससीबीसीच्या 14 जागा आहेत, ईडब्ल्यूएचच्या 14 आहेत आणि ओपन साठी 38 जागा आहेत। ओके, अशा पद्धतीच्या 138 जागा आहेत। ठीक आहे, आता तुम्ही प्रत्येक जागेसाठी किती उमेदवार पात्र ठरलेले आहेत हे आपण समजून घेणार आहे, म्हणजे लेखी परीक्षा देणार आहेत। पात्र ठरलेले आहेत म्हणजे लेखी परीक्षा देणार आहेत। आता लेखी परीक्षा देणाऱ्यांची जी संख्या 1367 आहे माजी सैनिकांची। कास्ट वाईज जर बघितलं तर एससीचे जे काही माजी सैनिक आहेत हे 102 आहेत। एससी कास्टचे 18 जागांसाठी 102 माजी सैनिक पेपर देणार आहेत। 10 जागांचा एसटीचा विचार केला तर इथं फक्त 3च माजी सैनिक आहेत, जागा आहेत 10, आणि माजी सैनिक जे काही लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत हे फक्त 3 आहेत। म्हणजे या तिन्ही माजी सैनिकांची नोकरी पक्की झाली आपण असं म्हणू शकतो। पण याच्यामध्ये एक अट अशी आहे की 40% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणं अपेक्षित आहे, म्हणजे 100 पैकी पेपरला जरी 40च्या वरती मार्क्स मिळवायचे म्हणजे आपली नोकरी फिक्स होऊन जाईल। ठीक आहे, म्हणजे इतर पोलीस होणं माजी सैनिकांसाठी एसटीच्या अतिशय म्हणजे अगदी सिलेक्शन झाल्यासारखं आहे। सेलिब्रेशन चालू केलं तरी हरकत नाही, पण आपला प्रॅक्टिसचा स्कोर हा चांगला असेल, 40+ जर गेला तर आपण इथं सिलेक्ट होऊ शकता सर। ठीक आहे, आता विजयच्या बाबतीतला विचार केला तर 4 जागांसाठी 45 माजी सैनिक आहेत, एनटीबीला 3 जागांसाठी 20 माजी सैनिक आहेत, एनटीसीच्या 5 जागांसाठी 92 माजी सैनिक आहेत आणि एनटीडीच्या 3 जागांसाठी 96 माजी सैनिक आहेत, एसबीसीच्या 3 जागांसाठी 8 माजी सैनिक आहेत। इथं सुद्धा स्पर्धा कमी आहे, 3 माजी सैनिकामागे 1 माजी सैनिक हा पोलीस झालेला आपल्याला बघायला मिळेल एसबीसीचा। ओके, त्याच्यानंतर ओबीसी मध्ये 26 जागांसाठी 522 माजी सैनिक स्पर्धेमध्ये आहेत, 14 जागांसाठी एससीबीसीच्या 315 आहेत आणि ईडब्ल्यूच्या 14 जागांसाठी फक्त 67 आहेत। आणि ओपन मधूनच फॉर्म टाकलेले माजी सैनिक जर आपण बघितले तर 38 जागांसाठी 97 आहेत। या 38 जागा या सगळ्यांसाठीच असतात हे तुम्हाला माहितीच आहे। प्रत्येक कास्टचा माजी सैनिक हा ओपन मध्ये सुद्धा जाऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यामुळे त्या ज्या 38 जागा आहेत त्या सगळ्यांसाठीच्याच आहेत। सोबतच ह्या 97 मात्र इकडे कुठे येता येणार नाही, यांना ह्याच जागांपैकी आपल्या जागा कॅप्चर करायच्या। ठीक आहे, आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की इथे एसटीच्या बाबतीचा जर विचार केला आपण तर जागा आहेत 10 आणि माजी सैनिक जे उपलब्ध झालेले तिथे पात्र ठरलेले जे आपण म्हणू शकतो ग्राउंड मधून टेस्ट स्किल मध्ये आले, स्किल टेस्ट क्रॉस करून जे लेखी परीक्षेला आले आहेत ते फक्त 3 आहेत मित्रांनो। तर याच्यामध्ये जागा ज्या आहेत माजी सैनिकांच्या त्या आहेत जास्त आणि उमेदवार कमी आहेत, म्हणजे इथे तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे फिक्स नोकरी आहे। बाकी एससीच्या बाबतीत बघितलं तर 5.66 एका जागेसाठी ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो की 6 माजी सैनिक फाईट करतायत। विजयचा जर विचार केला तर साधारणतः 11 माजी सैनिक फाईट करतायत एनटी म्हणजे एका जागेसाठी। एनटीबीचा विचार केला तर साधारणतः 7 माजी सैनिक हे स्पर्धेमध्ये आहेत एका जागेसाठी। एनटीसीचा विचार केला तर 18 माजी सैनिक आपल्याला स्पर्धेमध्ये असलेले बघायला मिळतात। 18.4 आहेत, आपण 18 बघूयात। ठीक आहे, एनटीडीचा हा सगळीकडेच तुम्ही महिला बघा पुरुष बघा, एनटीडीची स्पर्धा ही खूप मोठी आहे, म्हणजे एनटीडीचा कट ऑफ नेहमीच हाय लागतो, तर त्याला कारण सुद्धा तसंच आहे, स्पर्धा मोठी आहे। बघा एनटीडीच्या 3 जागांसाठी 96 म्हणजे जर ऍव्हरेज काढला तर 32 माजी सैनिक
स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये एका जागेसाठी। एसबीसीचा विचार केला तर एसबीसीला 2.66 आपण 3 म्हणू शकतो। इथं 3 माजी सैनिकांपैकी एक माजी सैनिक आपल्याला पोलीस झालेला बघायला मिळेल, हे जे की 3 जागांसाठी 8 माजी सैनिक आहेत, त्या 8 पैकी आपल्याला 3 पोलीस झालेले बघायला मिळतील। ठीक आहे, बाकी ओबीसीचा जर विचार केला तर 20 माजी सैनिक एका जागेसाठी स्पर्धेमध्ये आहेत। एससीबीसीचा विचार केला तर 22 22.5 आहे, तुम्ही 23 सुद्धा म्हणू शकता किंवा 22 म्हणू शकता। 23 माजी सैनिक हे एससीबीसी साठी स्पर्धेमध्ये आहेत। ईडब्ल्यूएस आपण बघतोय की सर्वच वेळेस कमी कमी थोडंसं लागतंय, तर इथे आपण बघितलं तर 5 माजी सैनिकांपैकी एक माजी सैनिक आपल्याला पोलीस झालेला बघायला मिळेल, म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये स्पर्धा थोडीशी कमी आहे तुलनेनं। सगळ्यात बेस्ट जर आपण म्हणू शकतो तर ते एसपी साठी झालेलं आहे। दुसरा जर आपण मुद्दा म्हटला तर एसबीसी साठी बेस्ट आहे, जे की 3 एव्हरेज आहेत, एका जागेसाठी 3 जण फाईट करतायत। इथे 5 माजी सैनिक आहेत एका जागेसाठी लढताना बघायला मिळतात। ठीक आहे, बाकी बऱ्यापैकी एव्हरेज चांगला आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की एनटीडी मध्ये सर्वाधिक स्पर्धा आहे, 32 माजी सैनिक एका जागेसाठी फाईट करतील। बाकी एव्हरेज जर काढलं तर 11, 12, 11, 20 हा एक मोठा आकडा दिसतोय ओबीसी मध्ये सुद्धा आणि एससीबीसी मध्ये सुद्धा। ठीक आहे, मग ओव्हरऑल जर विचार केला तर सर्वाधिक संधी जी म्हणू शकतो आपण ती तर एसपी ला आहेच, सोबतच एससी ला आहे, एसबीसी आहे, ईडब्ल्यूएस ला आहे, स्पर्धा खूपच कमी आहे। आणि जास्त स्पर्धेचा विचार केला तर एनटीडी साठी जास्त स्पर्धा आहे, 23 उमेदवार म्हणजे एससीबीसी साठी जास्त स्पर्धा आहे, 20 म्हणजे ओबीसी साठी जास्त स्पर्धा आहे, आणि त्यानंतर एनटीसी साठी जास्त स्पर्धा आपल्याला असलेली बघायला मिळते। ठीक आहे, आजचा जी काही इन्फॉर्मेशन आहे आजची ही तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा। आणि आपण प्रत्येक एक समांतर आरक्षणावरती व्हिडिओ बनवतोय, मग ते पोलीस पाल्य असतील, प्रकल्पग्रस्त असतील, यांचे सुद्धा व्हिडिओ लगेचच काही थोड्याच दिवसांमध्ये 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला मिळून जातील। ठीक आहे, बाकी भूकंपग्रस्त वगैरे सगळ्यांचेच। आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा, आणि आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपलं मिशन खाकी नावाचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करा। त्याच्या माध्यमातून तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप चांगला सपोर्ट आपल्याकडून तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, बाकी आजचा व्हिडिओ शेअर आठवणीनं करायचा आहे। ठीक आहे, धन्यवाद।